एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील एका हॉटेलमध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक झाली। बारामती मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली आहे। अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली आहे। या चर्चेमध्ये बारामती मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। तब्बल 45 मिनिट म्हणजे पाऊण तास ही चर्चा चाललेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। प्रदीप, काय सविस्तर अपडेट? वृषाली, सध्या देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभेसाठी पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त एके ठिकाणी बैठक जी आहे ती झालेली आहे। जवळपास पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। बारामती लोकसभेसाठी भाजप त्याचबरोबर महायुती एकत्र कसं काम करता येईल किंवा महाविकास आघाडीचं जे उमेदवार आहेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये खरं तर महायुतीचं आव्हान असणार आहे। त्याची नेमकी रणनीती कशी असावी, प्रचाराची दिशा कशी असावी या संदर्भातली ही बैठक जी आहे ती झाल्याची माहिती मिळते। जवळपास पाऊण तास दोघांमध्ये ही बैठक जी आहे ती एका हॉटेलमध्ये चाललेली होती। सध्या अजित पवार देवेंद्र फडणवीसांची बैठक संपलेली आहे। मात्र देवेंद्र फडणवीस ही भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, कारण महायुतीमध्ये कोणतीही मतमतांतर नसावी। भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र काम करावेत यासाठी ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।